हर्षवर्धन पाटील लवकरच मोठा निर्णय घेणार, भाजपला जबर धक्का बसण्याची शक्यता. सुप्रिया सुळे यांच्या विधानाने चर्चेला उधाण. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडी वाढलेल्या आहेत. राजकीय नेते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागलेले आहेत. काही नेते तर सोयीचा पक्ष पाहून आगामी काळात पक्षबदल करण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला धक्का लक्षात घेता अनेक आमदार अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे. असं असताना आता भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे देखील अस्वस्थ असल्याचं म्हटलं जाते. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या सूचक विधानानंतर या चर्चेला आता बळ मिळाले. लोकसत्ता या दैनिकात याबाबत सविस्तर वृत्त देण्यात आले. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे हर्षवर्धन पाटील अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते शरद पवार यांच्या संपर्कात आहेत अशी चर्चा चालू आहे आणि याबाबत सुप्रिया सुळे यांनी देखील सूचक विधान केलेलं आहे. हर्षवर्धन पाटील हे राज्याचे मोठे नेते आहेत. ते लवकरच योग्य निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय राज्याच्या हिताचा असेल असं सुप्रिया सुळे म्हणाले आहेत. सुळे यांच्या या सूचक विधानानंतर आता इंदापूर मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. झालं मराठी सगळं. तानाजी सावंतांचे पुतणे आज पवार साहेबांना भेटायला आले होते. त्यांनी पंढरपूर मंगळवेढ्याची जागा क्लेम केली आहे. तर त्यावर काय नेमकं झालंय ते माहिती आहे? नाही, मला ह्याची काय माहिती नाही बाबा. बरेच लोक आदरणीय पवार साहेबांना भेटायला येत असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये काही राजकारण वगैरे बघणं मला काही वाटत नाही. अनेक वेळा लोक भेटायला येत असतात. समर्जित गाडगे आणि हर्षवर्धन पाटलांबद्दल पण बोललं जाते. तुम्ही पण परवा इंदापूरमध्ये म्हटले की मी भेटते कारण माझे त्यांचे संबंध आहेत. नाही, समर्जित गाडगे आणि हर्षवर्धन पाटील या दोन्ही कुटुंबांचे माझे अनेक दशकाचे संबंध आहेत. म्हणजे समर्जित गाडगेंना मी किती वर्ष ओळखते आणि हर्षवर्धन भाऊंचे तर आमचे 5 दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत. पण कौटुंबिक संबंध पाळण्याची जबाबदारी दोन्ही बाजूनी असते आणि ते भाऊंनीही पाळले. जरी भाऊ एका वेगळ्या विचाराच्या पक्षात आज काम करत असले तरी हर्षवर्धन भाऊच्या सगळ्या कुटुंबाचे आणि आमचे संबंध दोन्ही बाजूनी जपले गेलेले आहेत आणि समर्जित गाडगेंची तीच केस आहे. पण समर्जित गाडगेंवर जो अन्याय झाला आणि ज्या पद्धतीने म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं ते स्टेटमेंट वर्तमानपत्रात वाचलं. मी काय ऐकलेलं नाही कुठल्या चॅनलवर, पण आज वर्तमानपत्रात बातमी अशी आली आहे की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे असं म्हणाले. असं मीडिया रिपोर्टिंग आहे, माझं म्हणणं नाही. तर त्यांना विचारलं तर मी मीडियामधलं वाचून बोलते. त्यांनी असं त्यांच्या स्टेटमेंट रिपोर्ट झालेला आहे की आमची आघाडी झाली आहे त्याच्यामुळे काही सीट्स आम्हाला सोडता नाही. ज्याला राहायचंय त्यांनी राहा, ज्यांनी जायचंय ते जाऊ शकतात. असं स्टेटमेंट भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी केलं असं मीडियामध्ये रिपोर्ट झालं. असं असेल ते खूप दुर्दैवी आणि हे हर्षवर्धन भाऊंच्या बद्दल आलं. त्याच्यामुळे मलाही वाईट वाटलं की हर्षवर्धन भाऊ हे राज्याचे मोठे नेते, खूप मोठं सहकारमध्ये त्यांचं योगदान राहिलेलं आहे. अशा मोठ्या नेत्याबद्दल असे उद्गार भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी काढणं हे वेदना देणारं आणि अस्वस्थ करणारं. समर्जित गाडगेंच्या बाबतीत तसंच आहे. तर मग हे इतक्या वर्षांचे कौटुंबिक संबंध आहेत की पुन्हा नाही, माझे सगळ्यांचीच संबंध आहेत. मी सगळे कोणी कुठल्या पक्षात असलं तरी मी संबंध तोडत नाही. कारण का एवढी मला वाटतं वैचारिक प्रगल्भता आपल्यात असलीच पाहिजे. मतदारसंघातल्या त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की तुतारी हातामध्ये. समर्जित गाडगे हे खूप टॅलेंटेड आहेत. अनेक वर्ष खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी चांगलं काम केलेलं आणि एखादा युवा काहीतरी नवीन चांगलं महाराष्ट्रात नवीन नेतृत्व देऊ पाहत असेल तर त्याचं अर्थातच आपण स्वागतच केलं पाहिजे. माझ्या कानावर काय आलेलं नाही. मी कालच इंदापूरला होते. असं माझ्या काही कानावर आलेलं नाही. पण भाऊ हे खूप मोठे राज्याचे नेते आहेत आणि योग्य तो निर्णय भाऊ नक्कीच घेतील जो राज्याच्या हिताचा असेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.